गोलंदाज मिळालाय। डेथ ओव्हर मध्ये संदेश पार्टेचा चेंडू उडवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर टोक्यावरून धावा 6 प्रतीक दोधडेचा अत्यंत दिमागदार षटकार। ॲक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय अगदी बॅटच्या पुढे चेंडू मिळाला आणि त्यानंतर मात्र प्रतीक दोधडे यांच्या बॅटमधून सुरेखरित्या इनसाइड आउटचा फटका आणि त्या दरम्यान 6 धावींची मोहर। मॅन ऑफ द मॅचचा फायदा घ्यायचा आहे ते प्रतीक दोधडे यांनी नक्कीच दाखवून दिलाय। पहिल्याच बॉलवरती षटकार, पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय, क्षेत्ररक्षक कुठलेही तैनात नाही आहेत, बॉल मात्र जाईल सीमारेषेच्या पलीकडे। बॅक टू बॅक हा दुसरा षटकार, 93 धाव्यांच्या पुढे धावसंख्या जाऊ शकते कारण जो वेग इथे धारण केलाय आतापर्यंत 2 षटकारानंतर धावसंख्या होतीये एबी सामर्थ्य मालेगाव 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 90 धावा। काय फलंदाजी आहे प्रतीक दोधडे वरती आलेला आहे, ताबडतोड फलंदाजी। 10 चेंडू मध्ये 35 धावा, 350चा स्ट्राइक रेट आहे प्रतीक दोधडेकडे। कागदावरची शाई किती सांगेल तुझ्या पराक्रमाचा गंध, तुझ्या धावांनीच दुमदुमेल विजयाचा रंग। परत एकदा षटकार, काय बॅटिंग इथे केली आहे, लागोपाठच्या 3 चेंडूंवरती 3 षटकार। मागच्या मॅच मध्ये बॉलिंग वरती वेळ संपली आहे, एक अतिरिक्त खेळाडू षटकार हॅट्रिक इथे पूर्ण केली जाते। 11 चेंडूंमध्ये 41 धावा, फार वेगवान इथे धावसंख्या बनवली जाते। 96 धावा आतापर्यंत झाल्यात। पुन्हा एकदा बॅकफुटला जात, पुन्हा एकदा बॉलला दाखवला आसमान, आसमानी टोला, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे। लागोपाठचा 4था षटकार, संदेश पार्टे यांच्यावरती केलेला कडा प्रहार, 6 धावा। संदेश पार्टेचा चेंडू आणि प्रतीक दोधडेची बॅट, 24 धावा आणि मैदानाचं विहंगम दृश्य आमच्या प्रेक्षकांसाठी। ओ हो हो, परत एकदा इथे शत्रूच्या तटांना फोडून काढली अभेद्य भिंत, वीराच्या नावाचा गजर झाला रणांगणे दिंड। प्रतीक दोधडे धमाल फलंदाजी, 5वा षटकार। काय बॅटिंग इथे सुरू आहे, 5 चेंडूंवरती 5 षटकार, 6वा येईल का? उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे। 5 चेंडूंमध्ये 5 षटकार इथे ठोकून काढलेत, 6वा येईल का? काय वाटतं सर तुम्हाला 6वा षटकार येईल का? अनेक चर्चा विमर्श सुरू असतात। काल 6 चेंडू मध्ये 6 मारले त्या ग्राउंड वरती, त्याचं नाव आहे दादा गायकवाड। तर आता प्रतीक दोधडे कडक आहे आणि सुपर कडक आहे, 6वा षटकार, लागोपाठचे 6। प्रतीक दोधडेने इथे उडवली धमाल, उडवून दिली राळ, फलकावरती धावा 114, एबी सामर्थ्य मालेगाव।